पावसाने धार धरली. पुऱ्या सालभर दुष्काळाने हैराण झालेल्या रयतेला दिलासा मिळाला. त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला तैनाती मोगली सेना त्यांच्या भागातून उठल्या याचा. आता माणसे शिवाराच्या कामाला लागली. बाले किल्ल्यातील खासेवाड्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या सरसरत्या पानधरा बघत राजे विचारागत झाले होते. केवढा अटीतटीचा जंग खेळलो आम्ही औरंगशी. कशासाठी? कुणाच्या बळावर? का झाले घरचे असून पारखे, शिक्के आणि शिर्के आणि फलटणकर? काय वाटत असेल पेडगावच्या कोठीत दुर्गा आणि राणूअक्कांना? महाराज, कुणी पठाणे आसामी आले पावसाचं गड चढून, भेट मागतीय. पुरुषा नावाच्या चाकराने वर्दी आणली. थोड्याच वेळात तो एका उमद्या लढाऊ पठाणाला घेऊन आत आला. त्याला बघताच महाराजांना वाटले याला पाहिले आहे कुठेतरी, पण कुठे काही आठवेना. अदाब अर्ज जिल्हेस बहानी मुलके मराठ आल्या पठाणाने कुर्निसाद दिला. त्याच्या पठाणी खमिसावरची कलाबतू झळझळली. कौन मिलने का मतलब? राजे त्याला निरखत अजून आठवून बघत होते. पहचाना नहीं राजा साहब ने नाचीज को? पठाणी मोकळे हास्य खुलले. नहीं, बताओ. मिरबात खान, दिलेरचा भाऊ. तो भीमेचा काठ आठवला. खेचल्यासारखे राजे पुढे झाले. खान तुम? म्हणत मिरबतला त्याने उरबेट दिली. कैसा हाल? सगळे माहित होते तरी बरेच राजांनी विचारले. क्या बताना राजा साहब, वो क्या बादशाह है? शैतान है, संग दिल. हमारे भाईजान की जान ली उसने बेइज्जत करके. तंग आए उसके जुल्म से. मिरबात पिळवटून बोलला. खान, कळलंय आम्हा सगळं. तुम्ही 2 दिवस मनमोकळी विश्रांती घ्या गडावर. काही ऊन पडायचं नाही तुम्हास. 2 दिन? इस बरसात में आए हैं हम क्या मेहमानदारी के लिए राजा साहब? जिंदगी रखी है पैर पर राजा साहब के. कमरबंद खोलून मिरबातने आपली पठाणी तेगच गुडघा जमिनीवर टेकत छत्रपतींच्या पायावर ठेवली. त्याची तेग त्याच्या हाती ठेवताना राजांच्या मनी विचार फिरून गेला. आम्ही दिलेरच्या गोटातून पन्हाळगडी परतलो तर लेकरा कुठं गेला होतास म्हणत आम्हाला मिठी घ्यायला आबासाहेब तरी होते. यास कोण? राजाने मिरबातला पदरी ठेवून घेतले. कोकणातून आलेला अकबराचा खलिता घेऊन पेशवे भेटीला आले. राजांच्या हाती स्त्री सखी नुकत्याच देऊन गेलेल्या वाफारल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा होता. शहाजादे म्हणतात फिरंग्यांना तहाची कागदपत्रे लवकर पाठवावी. पेशव्याने अकबराचा तपशील समोर ठेवला. आणि काही? जी, ते म्हणतात निळोपंत चाचरले. बोला. राजांना शंका आली की आणखी काही मागणी आहे की काय शहाजाद्यांची? जी, शहाजादे म्हणतात कुलेश सच्चे इमानदार चाकर आहेत राजांचे. अल्लाने करावं आणि कुण्या पाप्याची बदनजर ना पडावी यांच्यावर. खरे तर निळोपंतांना अकबरकृत कुलेशांची ही तारीफ मनोमन आवडली नव्हती. एवढंच? राजाने छातीवरची कवड्यांची माळ वरखाली होईल असा दीर्घ उसासा टाकला. ज्यांच्याबद्दल बोलणे चालले होते ते कुलेशेच आले. त्यांना बघून रिवाज देत निळोपंत निघून गेले. इस कठिन समय को साथ देने के लिए लिखा है हमने सब जमींदारों को स्वामी. कुलेशाने आपण लिहिलेल्या सर्व पत्रांचा मजकूर पेश केला. राजाने कुलेशांना सांगितले, तुमची चिंता वाटते शहजाद्यास कुलेश. हम लिखेंगे उसको. खुद की तसल्ली करनी चाहिए उसने. हसत कुलेश म्हणाले. तहाचे कागद पाठवा असा तगादा धरतो आहे शहजादा कुलेश. जी, सुलूक हुआ है तो भेजने चाहिए करार पत्र. तुर्तास फिरंग्यांशी चालली तळ व वर कोकणची लढाई तहकूब करावी म्हणतो आम्ही. अच्छा होगा वह. कुलेशाने दुजोरा दिला. चला सदरी जाऊ कवीजी. राजांनी कुलेशांसह सिंहासन सदर जवळ केली. महाराज परतताना सुद्धा औरंगाने माणूसफुडीचा तडाखा दिलाय. खंडोजी चिंतेने म्हणाले. कोण चिटणीस? नायब शाहकुली. खंडोजी, रंभाशंकरजी अशा फितव्या माणसांना मनसबी दिल्या आहेत नगरकोटात बादशानं. ते ऐकाना संचित झालेले राजे सदरेच्या झरोक्यावशी आले. आबाळातून कोसळताना पांढऱ्या धोट असलेल्या पानसरी भुईला मिळताच गडद होत वाहून जाताना त्यांना दिसू लागल्या.
मोगली सेना परतत आहेत या संधीचा फायदा घेत फिरंग्यांनी कारंजा बेटाचा ताबा घेतलाय स्वामी. खंडोजींनी पांढरा निरखणाऱ्या राजांची तंद्री मोडली. कविश कुलेश खंडोजी का आणि कशी आली आपल्या बोली चालीत कळत नाही, पण केवढी मार्मिक म्हण आहे एक, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. समजलो नाही आम्ही. सरळ दोप स्वभावाचे खंडोजी बुचकाळ्यात पडले. कुलेश यांना तर ती मराठमोळी म्हण कळलीच नाही. खास नाही काही खंडोजी, दिलेरचा भाऊ भेटल्यापासून घोळतंय हे आमच्या मनी. जे बोलायचे होते ते मनात टाकत तिसरेच काहीतरी बोलायचे म्हणून बोलले राजे. बाहेर श्रावणसरीचा खेळ सुरू होता. त्याने सिंहासन सदरेसमोरचा हमचौक क्षणात उन्हात क्षणात पाऊस दारात नाहून निघत होता. नवरात्राचे देव घटात बसले. रायगडाच्या देवमहाली अंबेच्या देव्हाऱ्यासमोर पंचधान्यांचे कोंब मातीच्या वाफ्यातून वर डोकावले. दसरा पार पडला आणि राजकारणाचे नवे कोंब भवितव्याच्या वाफ्यातून डोकावू लागले. थोड्याच दिवसात रायगड ज्याचा अंदाज बांधून होता ती खबर येऊन थडकली. बादशहानं आदिलशाही विरुद्ध मोहीम खोलली. कुतुबशाही आदिलशाही यांचा मेळ पडू नये म्हणून हसन अली तानाशहा याला गोवळकोंड्यात घेरून टाकला. औरंगनं आपला बेटा आझम यास फौजबंदीनं जेव्हा विजापुराचा बालराजा सिकंदर यांच्या रोखानं फेकला तेव्हा दोन्ही शाह्या खडबडून जाग्या झाल्या. इस्लामी असल्या तरी त्या दख्खनी आहेत हे साफ झालं होतं. जशी त्या शाह्यांनी नांग्या टाकून गुमान राखत मराठी दौलतीची गंमत पाहिली होती तसंच आता आपण वागायचं का? मोठा वर्माचा सवाल होता महाराजांपुढं. दसऱ्याच्या निमित्तानं जमलेले खासे बोलावून घेतलेले मर्दाने यांची त्यासाठीच राजांनी सिंहासन सदर बोलावली. या बैठकीत हंबीरराव सोडून अष्टप्रधानातील निवडक असे पेशवे निळोपंत, प्रल्हाद पंत, नारायण रघुनाथ, मोरेश्वर पंत, रामचंद्र पंत व कुलेश आणि कर्नाटकातून खास पाचारण केलेले हरजीराजे सुद्धा होते. पेशव्यांनी बैठकी बेत खुला केला. नगरकोटाच्या खबरा आहेत. गनीम आदिलशाहीचा रोग धरून फौजा पेरतो आहे. आपल्या मुलखातून त्यानं नामोश घेत जवळजवळ सगळे तळ उठवले आहेत. बैठक शांतपणे कान व मन लावून पेशव्यांचे बोलणे ऐकत होती. बैठकीत सिंहासन वजा आसनावर बसले राजे मसलतभर नजर फिरवित होते. आबासाहेब गेल्यापासून पन्हाळा सोडल्यानंतरची साले भिंगरीसारखी मणी फिरकी धरत होती. काही स्वामींनी आदिलशाही डुबते तर डुबू द्या असे काही मणी आणले नव्हते. तोच प्रसंग आज आहे. त्यासाठी मसलतीस पाचारण केले आहे साऱ्यास. पेशव्यांचे निवेदन चालूच होते. पुढची चाल कशी ठेवावी असा सवाल उठवून ते बोलण्याचे थांबले. खरे तर हा केवढा तरी निश्वासाचा समय होता. औरंगने मोहरा फिरवला होता तोच बेत सुचवीत कुलेश म्हणाले, आदिलशाही की फिक्र इस दरबार को क्यों? वे चुप बैठे थे हम पर गुजरी तो. छंदोगामात ते म्हणतात ते रास्ता आहे. कर्नाटकात होतो आम्ही तरी हर रोज इकडच्या खबरींसाठी जीव टांगणीला पडायचा आमचा. त्यासाठीच रघुनाथ पंतांना धाडलं होतं आम्ही. राजांशेजारी बसले हरजीराजे त्यांना दुजोरा देत म्हणाले, आम्हाला वाटतं आता फितवेखोरांची कसून शहानिशा व्हावी. पुढील काळात तरी धोका राहायचा नाही त्यामुळे. एवढा वेळ गप्प असले प्रल्हाद पंत बोलले, थोरल्या स्वामींची पायवाट धरत आदिलशाहीला जमेल तेवढी कुमक करावी. जुनी आहे ती शाही, चिवट झुंजेल बादशहाशी. शिवाय सरजाखानासारखे मातबर आहेत त्या दरबारात. आपल्या सरलष्करांची बाहेरून जोड घेत ते झुंजत ठेवतील औरंग. निळोपंत वर्माचे बोलले. मसलतकरांचे मनोगत महाराज शांतपणे ऐकत होते. राजमनाच्या कसावर ते पारखून घेत होते. त्यांच्या मनात उलटसुलट विचारांची पाठ शिवण पडली होती. आबासाहेबांनी या श्रींच्या राज्याची मुहूर्तमेढ आदिलशाही तोडूनच केली होती. मिर्झा राजे संगती तर त्यांना नाइलाजाने विजापुरावर चालून जावे लागले होते. एवढे असले तरी सुरते पावे तो दौडणाऱ्या त्यांना कधीही विजापुरावर आपणहून चाल घेतली नव्हती. पन्हाळ्यावरच्या अखेरच्या भेटीत तर ते आम्हास वारंवार म्हणाले, आज ना उद्या औरंग दौलतीवर उतरणार, त्याची फिकीर करा. आता मसलतीच्या साऱ्या नजरा राजांच्यावर एकवटल्या. आम्हास पेशव्यांची मसलत पटते. या समयी आदिलशाही वाऱ्यावर सोडून नाही चालणार. तिला पाठबळ देत झुंजवलं पाहिजे औरंगशी. आम्ही त्यासाठीच सरलष्करांना धाडलं आहे. सिकंदर शहानं आगवानीही केली आहे त्याची. औरंग केव्हा फिरेल दौलतीवर त्याचा नेम नाही. तो गुंतून पडणेच लागे आहे. महाराज समोर दिसणारी पूर्व क्षितिजकडे नजरेत पकडत निर्धारी बोलले,
हरजी, तुम्ही कर्नाटक रोखून आहात, तिकडं सुद्धा घुसतील मोगली फौजा. हरजींच्याकडे वळून राजे केवढे तरी टोकाचे बोलले. जी, मोगली असूनही ज्या शाहीवर औरंगनं आज हत्यार धरलं तो उद्या कुतुबशाही, कर्नाटक, पुरी दख्खनच धरेल पटाखाली हे आम्ही जाणतो. त्यासाठीच कर्नाटक कसा नेटाबळानं ठेवलाय आम्ही हे नजरेखाली घालायला यावं एकदा महाराजांनी कर्नाटकात. हरजी धीराचे बोलले. औरंग परतला म्हणून संकट टळलं असं न मानता नवी संचनी करून जागोजागीच्या बाक्यांनी गडकोट जय्यत तयार ठेवून सावध असावे असा निर्णय करून मसलत उठली. पेशवे निळोपंत चिंताक्रांत चर्येने खाशांच्या भेटीस आले. बराच वेळ ते काही बोलेनात. जे असेल ते बोला निळोपंत, काही सुद्धा ऐकण्याची सवय झाली आहे आम्हास. आणखी कोण कोण फिरले सांगा. खासेवाड्याच्या बैठकी दालनभर शांत फिरत राहिले महाराज. जागजागी उभ्या पहारेकरांनीही नावे ऐकण्यासाठी नकळत कान टवकारले. फितव्याच्या बाबी ऐकण्याची आम्हालाही सवय झाली आहे स्वामी, पण आम्ही बोलणार आहोत ती बाबत फितव्याची नाही. पंतांनी हाती धरले उपरणे भावावेगाने सुरगाळले. मतलब? राजांचा पायफेर गपकन थांबला. ते पेशव्यांच्या समोर येत त्यांच्या डोळ्यात खोलवर बघत राहिले. गंभीर आहे ही बाबत महाराज, कटावाची. पेशव्याने आपलीच गर्दन खाली टाकली. पाठीवर पाल पडल्यासारखेच वाटले ते ऐकताना महाराजांना. ताणल्या डोळ्यांनी सुन्न होत ते समोरचे न उकलणारे शून्यच बघत राहिले. मग एकदम कडाडलेच. काय बोलता काय पेशवे? औरंग, फिरंगी, हबशी, टोपीकर कुणास कमी वाटले? कशासाठी आणि कुणी केला कटाव? महाराज, शरम वाटते पण नको ती माणसं आहेत या कटावात. आपले मानाजी मोरे, राहूजी सोमनाथ, गंगाधर पंत, वासुदेव पंत. बस पेशवे, ऐकवत नाही. उभे महाराज आधारासाठी म्हणून बैठकीवर जाऊन बसले. महाराज फिरंगानाच्या मोहिमेत गुंतल्याचं पाहून मागे राहिलेल्या या इमानदारांनी नको तशी डोकी चालवली. पेशवेच सांगताना व्याकुळ झाले. कशासाठी? काय मनसुब्यानं? महाराज आता सुमार शांतपणे ऐकू लागले. हा तिसरा कटाव होता. रामराजांना गादीवर बसवून आपल्या हाती कारभार घ्यावा असा बेत आहे या मंडळींचा. पुरी शहानिशा केली आम्ही. यामागे कोणीतरी बडी आसामी असावी अशी पक्की खात्री आहे आमची, पण ती कोण याचा तलाश नाही लागत अद्याप. निळोपंत, तुम्ही जा आणि असतील तशा घेऊन या रामराजास आमच्या सामने. आपल्याशीच बोलावे तसे बोलले महाराज. जी आज्ञा म्हणत निळोपंत गेले. मानाजी मोरे, रामसेज बागलान भागात दौलतीसाठी तळ हाती शीर घेऊन घोडा फेकणारे कसे पडले या नको त्या समयास या भरीला. राहूजी केवढे वयस्क. आम्ही त्यांनी गिळंकृत केलेले चिपळूणचे कुलकर्ण ज्याचे त्यास दिले याचा तर सल नसेल त्यांना. राजमन स्वतःशीच जणू बोलत होते. निळोपंत येसाजी दाभाड्यांसह रामराजांना घेऊन आले. ऐन भरीच्या तोंडावर आलेले रामराजे गोरेपान पण नाजूक दिसत होते. नुकतीच ओठावर लव फिरली होती. त्यांच्या पुढे होत मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना हाताला धरून महाराजांनी स्वतःबरोबर चालवीत आपल्या शेजारी बसवून घेतले. तारा उंची चौकशी करून राजांनी रामराजांना कुणालाही जाणवावी अशा हल्लक आवाजात विचारले. रामराजे, आम्ही एक विचारू? शांतपणे बोलाल आमच्याशी? जी. दादा महाराजांना असं का वाटावं आज? आम्ही जाणतो दौलत चौतर्फेनं संकटात आहे. जशी हरजी राजांना दिली तशी काही कामगिरी द्यावी आम्हास. लहान नाही आम्ही आता. रामराजांच्या बोलण्यात बरीच झाक त्यांच्या मातुश्रीची उतरली होती. चेहरा आणि बोलणे मात्र निरागस होते. देऊ, समय येताच तुम्हासी साजेशी कामगिरी देऊ आम्ही. आम्ही नाही दिली तर जगदंब देईल. रामराजांना कटावाची सुतराम कल्पना नाही याची खातर झाली होती. काही क्षण स्वतःशीच झगडले महाराज. येसाजी, आमच्या रामराजांना घेऊन जा. तुम्हावर फार जोखीम आहे यांची. आमची काही माणसं तुमच्या जोडीला राहतील आता. येसाजी दाभाड्यांना राजाज्ञा मिळाली. ते रामराजांसह निघून जाताच निळोपंतांना आज्ञा झाली. पेशवे, मानाजी, राहूजी सारे कटाववाले दिसतील तिथे दस्त करण्याचे आज्ञापत्र द्या. कटावाची सूत्रधार बडी आसामी कोण याचा सावधपणे शोध घ्या. राजांचे मन गलबलले. कडाक्याच्या थंडीचा हंगाम सुरू झाला. फोंडा, भीमगड, मर्दनगड या भागात बैठका घेऊन अकबर व कुलेश यांनी फिरंग्यांशी सुलूक पक्का केला. तहात अनेक अटी होत्या. फिरंग्यांनी मोगली जहाजांना
आपल्या बंदरातून जाण्याची परवानगी देऊ नये. दोन्ही दरबाराने आपल्या कोठीतील कैदी मुक्त करावेत. परस्परांच्या मुलखात व्यापारास मोकळीक असावी. फिरंगी मुलखाच्या तोंडावर राजांनी गडकोट बांधू नयेत, अशा मुख्य अटी होत्या. मर्दनगडावर तहाची आखरी बोलणी झाली. राजांनी तहाच्या कागदपत्रावर शिक्के मोर्तब करण्यासाठी अकबर, राय किरण सिंह, महादजी नाईक यांना पणजीला पाठवले. तह पक्का झाला. शहाजादा अकबर संगती फिरंगी विजरईने राजांना नरमाईचा खलिता धाडला. त्यात लिहिले होते, राजांनी सुलुकाची कलमे पाळावीत, आम्ही ती काटेकोरपणे पाळू. दोन्ही दरबारात खुला व्यापार व मुख्य म्हणजे शांतता राहावी. फोंड्यावर अचानक चालून येणारा विजरईच हे लिहित होता. तह पाळावा म्हणून वसईतील आपल्या फौजा राजाने काढून घेतल्या. वसईकरांमागचा मावळ्यांचा ससेमिरा उठला, पण रोगराईचा सुरू झाला. वसईत प्लेगाची लागण पसरली. टोपीकर दरबारचे काम बघणाऱ्या प्रल्हाद पंतांना राजाने बोलावून घेतले. पंत चलबिचल झाले होते, पण चर्या शांत ठेवून ते राजांच्या सामने आले. न्यायाधीश, टोपीकरांच्या सुलखाचं जी पुरा करून दिला तो आम्ही त्यांच्या हेजीवांकडं. प्रल्हाद पंतांनी प्रथम सुस्कारा सोडला, मग ते तहाचा कलमवार तपशील सांगू लागले. तह 2 बाबींचा मोर्तब केला आहे. कर्नाटक प्रांती ते वखारी घालायला परवानगी मागतायत ती, आणि दौलतीशी त्यांचे संबंध कसे राहावेत ही. न्यायाधीशांनी सांगितलेली सर्व तहकलमे राजांनी शांतपणे ऐकून घेतली. स्वतःशीच विचार करीत त्यांनी विचारले, टोपीकर पाळेल हा सुलूक पंथ? तुम्हास काय वाटतं? मोठी बसकन झाले मुंबईत हबशी, मोगल, फिरंगी यांची त्यांच्या आश्रयानं. जी कलमातच मान्य केले टोपीकर विजरईने की तह बर कलम पाळू असं. शिवाय बोलवा हे विजरई केजवीन मायदेशी आपल्या राजाला ही तहाची प्रत समक्ष दाखवायलाच निघाल्याची. कोणी ग्रांथम साहेब सुरतेहून त्याच्या जागी असल्याचंही कळतं. राजे टोपीकरांच्या विचारात तसेच प्रल्हाद पंतांसमोर आले. पंतांच्या छातीवर सरकलेले उपरणे ना कळेलसे थरकले. तब्येत सुमार दिसते न्यायाधीश तुमची. खूप तापत्रा झाली तुमची गोऱ्या हेजीवांशी बोलणी करण्यात. बराच वेळ बोलताना चलबिचल झालेल्या पंतांनी राजांनी घरोब्यांनी विचारलंय, जी तशी खास नाही, पण मुंबईवरून परतताना हबशाने केलेल्या दर्या छाप्यापासून थंडी सोसवत नाही आताशा. राजकारण रोजच आहे पंत. तुम्ही न्यायाधीश, तुम्हास थंडी सोसली नाही तर तुम्ही दिलेला न्याय रयते सोसायचा नाही. मोगली फौजा परतल्या आहेत आता, थोडा विश्राम घ्या तुम्ही. जी म्हणत प्रल्हाद पंत निघून गेले. जाताना ते कसल्या तरी विचारात खोलवर बुडून गेले.